जयदीप मगर आणि संतोष साळुंके या दोघांच्या वतीने वकीलपत्र दाखल केले. त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने विचारात घेतलं तर त्यांनी जी कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे अशा पद्धतीची ती तक्रार आहे. तक्रारीमध्ये वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात आले. दिलेली वंशावळ, दाखल केलेले कागदपत्र या अनुषंगानं आणि प्रोसिजर जी आहे कायद्याची ती फॉलो न करता ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काही गडबडीत दिलेलं आहे अशी आमची त्या ठिकाणी तक्रार. यामध्ये तक्रार नेमकी कुणावर आहे, कुणाची वंशावळ काढायचं चाललाय काय? याच्यामध्ये तक्रार जी आहे ते जिल्हा परिषदेला नुकत्याच झालेल्या ज्या अध्यक्ष आहेत रिया शिंदे यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ती तक्रार दाखल केलेली आहे. जात पडताळणी समितीला दाखल करण्यात आलं. काय असतं याच्यामध्ये प्रांत यांनी त्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं. त्यांनी विभागीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी प्रस्ताव ते जे प्रमाणपत्र दिलेलं होतं त्यांना जातीचं ते व्हॅलिड करून घेण्यासाठी म्हणजे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल केला आणि जिल्हा परिषद साताराचे अध्यक्षपद जे मागासवर्गीय नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गासाठी जे राखीव होतं ती निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी लढवलेली आहे.